लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांमधील गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी रेल्वेनं नवीन फॉर्म्युला अंमलात आणण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच रेल्वेची जितकी क्षमता असेल त्याच हिशोबानं प्रवाशांना तिकीटं मिळू शकणार आहेत. ट्रेनमध्ये जितक्या जागा असणार आहेत त्याहून काही टक्केच अधिक तिकीटं दिली जातील. मुंबईत पश्चिम रेल्वेच्या स्टेशनवरती आता स्मार्ट तिकीट खिडकी उघडण्यात आली आहे. त्यामुळे खिडक्यांवरती ऑनलाईन पद्धतीनं पैसे देणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी रोख आणि ऑनलाईन अशा दोन्ही पर्यायांसाठी एकच खिडकी असल्यामुळे ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांना रोख रक्कम देणाऱ्यांसोबत तात्काळ उभं राहावं लागत होतं. रासायनिक खतांचा वापर वाढल्यामुळे पाण्यातील नायट्रेटचं प्रमाण सुद्धा वाढलंय. हे प्रमाण प्रति लिटर 45 मिलीग्रॅमपेक्षा जास्त असायला नको. त्यामुळे पाणी गुणवत्ता सर्वेक्षण आणि सहनियंत्रण कार्यक्रमांतर्गत गाव पातळीवर रासायनिक आणि जैविक तपासणी दर 3 महिन्यांनी केली जाते. घरांच्या विक्रीत सातत्यानं घट होत असल्याचं समोर आलं. घरांच्या गगनाला भिडणाऱ्या किमती आणि आर्थिक वाढीच्या चिंतेमुळे 9 प्रमुख शहरांमध्ये घरांची विक्री 23% कमी होण्याचा अंदाज आहे. रिअल इस्टेट डेटा विश्लेषण कंपनीनं या संदर्भात आकडेवारी जारी केली आहे. पुण्यामध्ये दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढतीये. त्यामुळे थंडावा मिळावा यासाठी गोळा, ज्यूस, लिंबू सरबत पिण्याला नागरिक पसंती देत आहेत. मात्र दुसरीकडे अखाद्य बर्फाचा सर्रास वापर होत असल्यामुळे पुणेकरांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे एफडीए कारवाई करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट सक्रिय होणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय. रविवारी दुपारी सोलापुरात 41.8, नाशिकमध्ये 41.5 तर पुण्याचं तापमान 40 अंशांवरती गेलं होतं. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन हवामान विभागानं केलंय. राज्याच्या ग्रामीण भागासह शहरी भागात सुद्धा उन्हाची तीव्रता वाढतेच आहे. अनेक जिल्ह्यातील तापमान 40 अंशांच्या वर गेलंय. त्यामुळे दुपारी उन्हात चालणं नकोसं झालंय. रविवारी मुंबईकरांनी सुद्धा कडक उन्हाचे चटके सहन केले. सांताक्रूजमध्ये 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यावेळी हवेतील आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यामुळे मुंबईकर घामाघूम झाले. पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढलाय. उन्हाचा पारा वाढल्यामुळे सुट्टीच्या दिवशी रस्त्यावरती शुकशुकाट बघायला मिळाला. सकाळी 9 वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असल्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले. गोंदिया जिल्ह्यातून हैदराबाद करता विमानसेवा सुरू झाल्यानंतर आता गोंदिया ते मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होईल अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. नवी मुंबईतील विमानतळ बनवल्यामुळेच त्या ठिकाणी विमान उतरवण्यासाठी स्लॉट उपलब्ध होतील अशी माहिती त्यांनी दिली. मागील वर्षीच्या तुलनेत सोलापूर ग्रामीण दलाचे गुन्हे उघडकीस आणण्याचं प्रमाण वाढलंय. जवळपास 80% गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलंय अशी माहिती पोलीस महानिरीक्षक सुनील फुलार यांनी दिली. रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील कुडगावमध्ये बेकायदा गर्भपाताचा प्रकार समोर आला. वैद्यकीय अधिकारी नसताना गर्भपात करण्यात आला. गोळ्या खाल्ल्यानंतर महिलेला रक्तस्राव झाल्यामुळे तिची प्रकृती खालावली होती. या घटनेनंतर डॉक्टर विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी बोरगाव तालुक्यातील 65 गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सरकार सकारात्मक असून संस्थांना अनुदान देण्यासंबंधी सरकार सकारात्मक असल्याची माहिती आमदार राजकुमार बडोले यांनी दिली. श्री खंडोबा गडाचा कारभार बघणाऱ्या विश्वस्त मंडळापैकी 5 जणांनी मटणाला मल्हारी नाव देण्यास पाठिंबा दिल्यामुळे त्यांचा ग्रामस्थांनी तीव्र निषेध केला. यावेळी ग्रामस्थांनी भाविकांची माफी मागावी अन्यथा गाव बंद करत आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला. कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी हद्दवाढ समर्थन कृती समिती आक्रमक झाली. कोल्हापुरात आज 18 गावांनी बंद पुकारलाय. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवले जात असून कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध करण्यात येतोय. लाजूरच्या जळकोट रोडवरती 3 ते 4 जणांच्या टोळक्याकडनं 2 तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडीत बिबट्यानं शेळीवरती हल्ला करत फडशा पाडल्याची घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे बिबट्याचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करतायत. तुळजाभवानीची धाकटी बहीण येरमाळातील येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा 2 आठवड्यांवरती येऊन ठेपली आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाकडनं तयारीला वेग आलाय. मात्र यात्रेसाठी देवीच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातनं भाविक येत असतात. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल गोंदिया जिल्हा दौऱ्यावरती आहेत. यावेळी रामनगर परिसरातील इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या इफ्तार पार्टीला प्रफुल्ल पटेल यांनी हजेरी लावली. भुसावळ रेल्वे स्थानकावरती गोरखपूर एलटीटी एक्सप्रेसमध्ये एक तोतया तिकीट निरीक्षकाला पोलिसांनी अटक केली. प्रवाशांची तिकीटं तपासून प्रवाशांकडून पैसे घेत असल्यामुळे प्रवाशांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलंय. अशोक गजभिया असं त्या व्यक्तीचं नाव आहे.
महाराष्ट्रातील नियोजित 5 रेल्वे प्रकल्प निधी अभावी रखडलेत. वैभववाडी ते कोल्हापूर आणि चिपळूण कराड या प्रकल्पाचं सर्वेक्षण यापूर्वी झालेलं आहे. मात्र नियोजित प्रकल्प निधी अभावी रखडून ठेवण्यात आल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा अशा एकमेकांना जोडणाऱ्या प्रकल्पांची कामं अपूर्ण आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गेल्या 5 वर्षात अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर कारणांमुळे झालेल्या नुकसानीनंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 53,727 कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत देण्यात आली. तर त्यापैकी 26,484 कोटी रुपये पीक विम्याचे आहेत. नाशिक जिल्ह्यातनं गोड रसाळ द्राक्षांच्या निर्यातीचा हंगाम अखेरच्या टप्प्यात आलाय. सलग 7व्या वर्षी नेदरलँड्समध्ये द्राक्षाचे सर्वाधिक कंटेनर नाशिकमधनं मुंबई मार्गे समुद्री प्रवासानं पोहोचले. 1 नोव्हेंबरपासून द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली असून नाशिकमधनं 6,372 कंटेनरमधनं 86,311 मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. मुंबईवरती मार्चमध्येच पाणी टंचाईचं भीषण संकट निर्माण झालंय. कडक उन्हामुळे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावातील पाणीसाठा घटत चाललाय. त्यामुळे अनेक भागात कमी दाबानं पाणी पुरवठा होत असून मुंबईकरांच्या घशाला अक्षरशः कोरड पडली आहे. परिणामी जिथे 800 ते 1000 टँकर्सची गरज असते तिथे पिण्याच्या पाण्याचे रोज तब्बल 3,000 टँकर्स विविध ठिकाणी पाणी पुरवठा करत आहेत. मुंबई आणि परिसरात तापमान 40 अंशांच्या आसपास आहे. तसंच राज्यात सुद्धा तापमानात झपाट्यानं वाढ होतीये. धरणातील पाण्याचं सुद्धा वाढत्या तापमानामुळे झपाट्यानं बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे आता वाढणारं तापमान आणि पाणी टंचाई अशा दुहेरी संकटाचा राज्याला मुकाबला करावा लागणार आहे. मुंबई महापालिकेकडून पुरवठा होणाऱ्या पाण्यात नायट्रेटचं प्रमाण योग्य मर्यादित असल्याचं समोर असल्यामुळे 1.5 कोटी मुंबईकरांना पुरवलं जाणारं पाणी बाटलीबंद पाण्यापेक्षाही स्वच्छ आणि शुद्ध असल्याचा दावा आता करण्यात येतोय. पुरंदर विमानतळाच्या प्रकल्पासाठी ड्रोनद्वारे सर्व्हे करण्यात येणार आहे. यात 7ही गावांचा नव्यानं ड्रोन सर्व्हे करून सीमा निश्चिती करण्यात येणार आहे. याबाबत MIDCकडून निविदा प्रसिद्ध केली. पुणे ग्रामीण पोलिसांकडून अवैध दारूचा साठा नष्ट करण्यात आला. पोलिसांनी छापा टाकून 2.5 लाखांची देशी आणि विदेशी दारू जप्त करत नष्ट केली. उन्हाळ्यामध्ये बाहेरगावी तसंच पर्यटनस्थळी रेल्वेनं जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वेनं उन्हाळी सुट्ट्यांसाठी 332 विशेष गाड्या सोडण्याचं नियोजन केलंय. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय. दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेतील उत्तरमधील डोंगरी कारशेडला स्थानिकांनी विरोध केलाय. भविष्यात पर्यावरणाच्या अनेक समस्या उद्भवणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो 9 मार्गिकेतील कारशेडचा प्रश्न वादात सापडलाय. कांजूर मार्ग ते बदलापूर मेट्रो 14 मार्ग प्रकल्पात लवकरच सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. हा सल्लागार मेट्रोचा पर्यावरणीय प्रभाव अहवाल तयार करून वन आणि पर्यावरणासंबंधी मंजुरी घेण्याची प्रक्रिया पार पडेल. सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी MMRDAनं बुधवारी निविदा प्रसिद्ध केली आहे. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागानं पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरती विशेष स्वच्छता मोहीम राबवून हा महामार्ग चकचकीत केला आणि यामध्ये एकूण 158 टन राडारोडा, 35.4 टन कचरा आणि 24.5 टन अन्य टाकाऊ वस्तू गोळा करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. दादरचा ब्रिटिशकालीन कबूतरखाना हटवला जाणार आहे. प्रभादेवी आणि वरळीमध्ये जागेची चाचपणी. दादरमधील वारसा वास्तू असलेला ब्रिटिशकालीन कबूतरखाना दिसायला जरी सुरेख असला तरी याच्या आश्रयाला असलेल्या शेकडो कबुतरांच्या विष्ठा आणि पिसांमुळे स्थानिकांच्या आरोग्यावरती परिणाम होऊ लागलाय. त्यामुळे हा कबूतरखाना इतरत्र हलवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा कबूतरखाना हलवण्याच्या हालचाली मुंबई महानगरपालिकेनं सुरू केल्या आहेत. राज्यात 2018-19च्या तुलनेत 2023-24 मध्ये विविध कारणांमुळे राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या 18,55,000 घटल्याची धक्कादायक आकडेवारी समर्थन या स्वयंसेवी संस्थेनं सादर केली आहे. यामध्ये सर्वात जास्त संख्या अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं चालक आणि वाहकांसाठी गणवेश, नेमप्लेट आणि बेंच बिल्ला बंधनकारक केलाय. मात्र याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातंय. त्यामुळे चालक आणि वाहक कोण हे कळणं प्रवाशांना कठीण होतं. पण आता तपासणी दरम्यान नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळलं तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. केंद्र सरकार युवकांसाठी एकच सिंगल जॉब ॲप्लिकेशन पोर्टल तयार करण्याचा विचार करते. त्यामुळे विविध प्लॅटफॉर्मवरती नोकरीसाठी अर्ज करण्याच्या तरुणांच्या कटकटी वाचणार आहेत. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी नुकतेच याबाबत निर्देश दिले.
मुंबईतल्या नालेसफाईला मंगळवारपासून सुरुवात होत असून या कामात पारदर्शकतेसाठी महापालिका प्रथमच एआयची मदत घेणार आहेत. नाल्यातला गाळ काढण्याच्या कामाचे फोटो आणि 30 सेकंदांचे व्हिडिओ चित्रीकरण करणं कंत्राटदारांना बंधनकारक आहे. त्याचसोबत लहान नाल्यांमधनं गाळ काढण्यापूर्वीचं आणि नंतरचं सीसीटीव्ही चित्रीकरण करावं लागणार आहे. या सगळ्या चित्रीकरणांचं एआयद्वारे विश्लेषण केलं जाईल. पनवेल शहरालगतच्या तसंच ग्रामीण भागात विहिरींची पाणी पातळी तळाला गेल्यामुळे पाणी टंचाईचं संकट उभं राहिलंय. पाण्यासाठी महिलांना दूरवरून पायपीट करावी लागते. मार्च महिन्यातच पाण्याची अशी स्थिती झाल्यामुळे एप्रिल-मे महिन्यात तर पाणी टंचाईच्या झळा जास्त प्रमाणात नागरिकांना बसणार आहेत. गावोगावी पाण्यासाठी टँकरवरती अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 1चं बांधकाम सुरक्षित न राहिल्याच्या कारणास्तव हे टर्मिनल ऑक्टोबर 2025 मध्ये पाडण्याचे आदेश विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणानं दिलेत. तर सप्टेंबर 2028 पर्यंत या टर्मिनलची पुनर्बांधणी केली जाणार आहे. देशातील विमान प्रवाशांच्या संख्येत प्रत्येक महिन्याकाठी मोठ्या प्रमाणात वाढ होते. गेल्या फेब्रुवारी महिन्यात देशात एकूण 1,40,00,000 लोकांनी विमान प्रवास केल्याची माहिती नागरी विमान महासंचालनालयानं प्रसिद्ध केली. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात प्रवासी संख्येत 11.04% वाढ नोंदवली गेली आहे. राज्यात 2024 मध्ये 2,30,515 क्षयरोग रुग्ण आढळलेत. या तुलनेत 2023 मध्ये 26 लाख नागरिकांची क्षयरोग चाचणी करण्यात आली होती आणि त्यापैकी 2,23,000 लोकांना क्षयरोगाचं निदान झाल्याचं आढळलंय. तर जानेवारी आणि फेब्रुवारीत 39,705 नवे रुग्ण आढळले. पर्यावरणपूरक सण साजरा करण्यासाठी मूर्तिकारांना ठाणे महापालिकेतर्फे शाडूची माती आणि मूर्ती घडवण्यासाठी जागा विनामूल्य देण्यात येणार आहे. परंतु त्यानंतरही शाडूच्या मातीसाठी अवघ्या 10 तर जागेसाठी केवळ 6 जणांनीच अर्ज केलाय. त्यामुळे पालिकेच्या आवाहनाला मूर्तिकारांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे. ऐरोलीतील जैवविविधता केंद्राला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. विशेष म्हणजे इथल्या फ्लेमिंगो बोट सफारीसाठी महिनाभराचं बुकिंग फुल झाल्याचं संबंधित विभागानं स्पष्ट केलंय. मागील 3 महिन्यात हजारो पर्यटकांनी बोट सफारी तर 3,000 पर्यटकांनी सागरी जैवविविधता केंद्राला भेट दिल्याचं 3,000 पर्यटकांनी सागरी जैवविविधता केंद्राला भेट दिल्याचं वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. पनवेल महानगरपालिका हद्दीतील भटक्या श्वानांचं नुकतंच सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलं. या डिजिटल सर्वेक्षणाद्वारे भटक्या श्वानांचे युनिक आधार कार्ड तयार केलं असून भविष्यात पालिकेकडे या भटक्या श्वानांच्या लसीकरणासाठी अथवा निर्बीजीकरणाची संपूर्ण पारदर्शक माहिती उपलब्ध असणार आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत प्रतीक्षा यादीत असलेले आतापर्यंत 3,000 बालकांचे प्रवेश झालेले आहेत. त्यामुळे प्रतीक्षा यादीत मिळालेल्या प्रवेशाकडे सुद्धा पालकांनी कानाडोळा केल्याचं दिसून येत आहे. या प्रवेशासाठी आज शेवटचा दिवस आहे. मुंबई महानगरपालिकेच्या प्रसूतिगृहांची खासगीकरणाच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. प्रसूतिगृहातील डॉक्टरांसह आता चतुर्थ श्रेणी कामगार सुद्धा टप्प्याटप्प्यानं कंत्राटी पद्धतीनं नियुक्त करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात चुनाभट्टीतील मीनाताई ठाकरे, गोरेगावमधील टोपीवाला प्रसूतिगृहामध्ये आयांसह अन्य कामगारांची नियुक्ती केली जाणार आहे. मुंबईत वाहतूक पोलिसांनी लोक अदालतीद्वारे प्रलंबित 1,64,305 चलनावरील 12,62,30,00,000 रुपये दंड वसूल केलाय. एका दिवसात तडजोडी अंती 12,62,30,00,000 दंड वसूल करण्यात आला. तसंच दंडस्वीकार चालकांनी पुढील कारवाई टाळण्यासाठी दंडाची रक्कम भरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. उन्हाच्या चटक्याबरोबरच शहापूरमधील नागरिकांना पाणी टंचाईचे चटके सुद्धा सोसावे लागत आहेत. शहापूर तालुक्यातील 8 गावं आणि 45 पाडे आजही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या गावपाड्यातील महिलांना शेकडो किलोमीटर डोक्यावरनच पाणी आणून तहान भागवावी लागते. मुदतीमध्ये प्रकल्प पूर्ण न करणाऱ्या 10,773 गृहनिर्माण प्रकल्पांना महारेरानं करणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकल्पाशी संबंधित लोकांची बँक खाती गोठवण्यात आली असून व्यवहारांवर सुद्धा निर्बंध आणले असल्याची लेखी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडनं 2023-24 या आर्थिक वर्षात दिलेल्या लाभांशात 32.7% वाढ झाली आहे. सरकारकडनं दिलेल्या आकडेवारीनुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आधीच्या वर्षी 20,964 कोटी रुपयांचा लाभांश दिला होता. लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनमध्ये पावसाळ्यात पाणी गळतीच्या समस्येवर अखेर रेल्वे प्रशासनानं तोडगा काढलाय. यासाठी केबिनची काच आणि कोच बॉडीमधील पोकळी नवीन वॉटरप्रूफिंग तंत्रज्ञानावरती आधारलेल्या विशिष्ट पदार्थांना भरून काढण्यात आली. या उपाययोजनांमुळे पावसाळ्यात मोटरमनला सुरक्षित आणि चिंतामुक्त काम करणं शक्य होणार आहे.
नवी मुंबईमध्ये डेंग्यू आणि मलेरियाची साथ रोखण्यासाठी महानगरपालिकेनं आरोग्य शिबिराचं अभियान सुरू केलंय. 1.25 वर्षामध्ये शहरात 420 आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आले. याद्वारे तब्बल 1,78,372 नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या 502 घरांच्या सोडतीची अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रिया नुकतीच संपुष्टात आली आहे. एकूण 502 घरांसाठी अनामत रकमेसह केवळ 1,025 अर्ज प्राप्त झालेत. दरम्यान एकीकडे सोडत प्रक्रिया संपुष्टात आली असली तरी सोडतीची तारीख अद्याप नाशिक मंडळाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे 1,025 अर्जदारांना सोडतीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं आणखी एका आरोपीला अटक केली आहे. राजीव रंजन पांडे असं त्यांचं नाव असून तो झारखंडचा रहिवासी आहे. सर्व इमारतींना ओसी जारी होत नाही तोपर्यंत घरांची सोडत काढण्यास गोरेगाव इथल्या पत्राचाळ वासियांनी विरोध केला. अलीकडे झालेल्या सर्वसाधारण सभेत याबाबत ठराव करण्यात आला असून या ठरावाची प्रत म्हाडाला देण्यात आली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या पहाडी गोरेगाव प्रेमनगर येथील प्रकल्पातील अत्यल्प आणि अल्प गटातील घरांचा समावेश असलेल्या इमारतींची 35 लाखांची पाण्याची देयकं तसंच 20 लाखांची वीज देयकं थकवलेली आहेत. त्यामुळे पालिकेनं म्हाडाला नोटीस बजावली आहे.